दसऱ्याच्या मुहूर्तावर उमेदवारी जाहीर केली जाणार, विनायक राऊतांनी हे वक्तव्य केलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी ही माहिती दिली। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेचा असंही विनायक राऊतांनी म्हटलं। उदय सामंत यांच्या विरोधात आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे असंही विनायक राऊतांनी म्हटलं। भाजपकडून आम्हाला ऑफर, मात्र निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढणार असंही माजी खासदार विनायक राऊतांनी प्रतिक्रिया दिली। सीट शेअरिंगची चर्चा अद्यापही चालू आहे। साधारण 7 आणि 8 या 2 दिवसामध्ये त्याच्यावर अंतिम तोडगा निघेल, परंतु बहुतांशी जागांवर एकमत झालेलं आहे। काही ठराविक जागांवर अद्यापही चर्चा चालू आहे। 7 किंवा 8 मध्ये होईल आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर उमेदवारी जाहीर होईल असं मला वाटतं। ऑफर ते देण्याचा खूप प्रयत्न करतात, पण कोणत्या परिस्थितीमध्ये भाजपशी यावेळेला संबंध नाही म्हणजे नाही। जी महाविकास आघाडी आहे त्यांच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लढवल्या जातील आणि मला खात्री आहे 1001% महाविकास आघाडी ही राज्यामध्ये सत्तेमध्ये येणार, एवढं 100%। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।